शुभ सकाळ मित्रांनो. आपल्या देवात देवबत्ती झालेली आहे देवाऱ्याची आणि आता आपण सुट्टी आहे आपली आणि आज आपण आहोत घरी. अजून पण 9:30 वाजले आहेत. हा आपला या घराच्या बाहेरचा लोक. इथे बघा भेंडीची झाडं ही माझी दिसत आहेत, त्यासोबत आळूची पानं आणि हा माझ्या घरा बाल्कनीचा बाहेरचा व्ह्यू. छत्रपती शिवाजी महाराजांचे घेतले आशीर्वाद, साईबाबांचा घेतले आशीर्वाद, आजीचा घेतले आशीर्वाद. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या कामाला. आज सुट्टी असून सुद्धा आम्हाला काम आहे कारण आज आमचा डेमो आहे. आता आलो आपण बाहेर. ही आमचं ट्री झाड आणि आता आपली इथे आता गाडी नाही आहे, पण संध्याकाळी इथे गाडी येणार आहे कारण आज संध्याकाळी गाडी पिकअपसाठी मी जाणार आहे. हे आमचं तिथं चिंचेचं झाड आणि आज बघा सकाळचा इकडं व्ह्यू कसा मस्त दिसतो आहे. दररोज मी सकाळी 6:30ला बाहेर पडतो. आज थोडा उशीर झाला आहे कारण आज सुट्टी होती आणि आज थोडा लेट डेमो होता म्हणून. हो, बाहेरचा पूर्ण व्ह्यू. हो, आज पण ही मशीन चालू आहे. आज नशीब आहे की आज पण एक्सिलेटर चालू आहे. हे बघा इथे हे ठेवलेले 3 तिकीट काउंटर. हे त्या लोकांनी वेकेंट केलेले, ते आपल्याला तिथे काही तिकीट काढायला भेटत नाही. आपल्याला इथे बराच वेळ थांबून या 2 मशीन्स कराव्यात. इथे बराच वेळ थांबून मला 10 मिनटं लागणार आहेत मला तिकीट काढायला कारण आज जायचं आहे मला बाईक काढायला. पुढे तिकीट काढलेले आहे आणि आता ट्रेन बघतो आहे. आता फास्ट पकडायची आहे. 9:36ची सेमी फास्ट आहे, ती आता पकडणार आहे आणि ट्रेन आलेली आहे. 9:31चं इंडिकेटर आहे, पण ही गाडी 9:36ची सेमी फास्ट आहे. ही ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे, उशिरासुद्धा एवढी गर्दी असते. जेवढी सकाळी नसेल तेवढी आत्ता गर्दी आहे. एवढी खचाखच गाडी भरलेली आहे. मुंबईतल्या द कॉमन मॅन मराठी ही दररोज यांची अशीच परिस्थिती असते. फायनली आपण भायखळा स्टेशनला उतरलेलो आहोत. आता इथून आपल्याला माझगावकडे जायचं आहे. अनुपम बुक डेपोच्या तिथे आपला डेमो आहे. आता मी तुम्हाला भायखळा बाहेरचा परिसर दाखवतो आहे रेल्वे स्टेशनच्या. हे एक जुनं वास्तुसंग्रहालयासारखं स्टेशन आहे. खूप अशी जुनी अशी इमारत आहे. याच्यामध्ये जास्त काही काम केलेलं नाही आहे आणि हा जो लोगो जो त्यांनी बनवला आहे सुंदर आहे. आणि ही बाहेर जी ॲम्ब्युलन्स बघताय ती 24 तास असते. काही अपघात बिघात झाला तर ही आपल्या कंपनीची गाडी आलेली आहे. आता आपण आपल्या कंपनीच्या गाडीत बसत आहोत आणि आता आपण चाललो आहोत आपल्या डेमोसाठी कारण मी त्यांना अगोदरच कळवलेलं की मी येणार आहे. आपण फायनली स्पॉटवर पोचलेलो आहोत. एक ते हार्बर क्रिस्ट करून काहीतरी बिल्डिंगचं नाव आहे, तिथे आपला डेमो आहे. ते तळाला त्यांचं ऑफिस आहे. तिथूनच नंतर मग आता आपण निघालो आहोत आपल्या पुन्हा वेअरहाऊसकडे जायला कारण आपण ज्या मशीन ज्या 2 घेतल्या आहेत तर त्या 2 मशीन्स आपण वेअरहाऊसला ठेवायच्या आहेत कारण त्यांचं डेमो आता संपलेला आहे. दोन्ही मशीन वेअरहाऊसला ठेवून मग मी तिथून पुढे ट्रॅव्हल करून स्टेशन आहे तिथे मी तुम्हाला घाटकोपरच्या स्टेशनचा व्हिडिओ बनवला आहे. बघा घाटकोपर स्टेशनला पोचलेलो होतो पण आता आपल्याला पकडायची आहे आज कसारा सेमी फास्ट जी आता 2:44 घाटकोपर स्टेशनला आहे. ती आपल्याला 3:20 डुईवाला सोडेल. तिथे मला एका मित्राला भेटायचं आहे. ते भेटून झालं की मग मी पुढे डोंबिवलीकडे प्रस्थान करणार आहे. आता आपण उतरतो आहे खाली. 2 ट्रेन अजून आलेली नाही, ट्रेन लेट आहे. फायनली आपण डोंबिवली स्टेशनला पोचलेलो आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे दावडीकडे. रेजन्सी चौकात तिथे आपलं गॅरेज आहे. फायनली आपण गॅरेजलाही पोचलेलो आहोत आणि आपण आलो आहोत अधिराज मोटर्समध्ये जिथे आपण गाडी दिली आहे. अनिल करून एक आपला ओळखीचा मित्र आहे, त्याच्याकडे आपण ही गाडी AC आणि गाडीचे काही लोकल्स वर्कसाठी दिलेली होती आणि आपली गाडी आपल्याला मी तुम्हाला दाखवतो. गाडी एकदम घाण होती 2 दिवसापासून. त्यात गाडी थोडीफार स्वच्छ झालेली आहे. त्यांनी व्यवस्थित स्वच्छ करून दिलेली आहे गाडी, पण बरेच दिवस उभे असल्यामुळे काही स्पॉट बीट अजून थोडे दिसत आहेत. फायनली आपण घरी पोचलेलो आहोत. आपली गाडी पार्किंगमध्ये आलेली आहे. मी तुम्हाला सकाळी बोलल्याप्रमाणे संध्याकाळी गाडी पार्किंगमध्ये भेटणार तिथे दिसलेली आहे. आता खूप दमलो आहे कारण आज खूप हेक्टिक होतं आणि प्रवास पण बराच झाला आहे माझा आज आणि आज खूप उशिरापर्यंत थोडंसं काम आहे. आता वाजलेत 8:15. हो, फायनली आपण घरी आलेलो आहोत. आजीचं दर्शन घेतलं, साईबाबांचं छत्रपतींचे आशीर्वाद घेतले आणि आता आपण लाईट चालू करतो. देवबत्ती करून गेलेली आहे खाली शॉपमध्ये. फायनली घरी आल्याचं जे आनंद असतो तो कुठेच नसतो. बघा 8 वाजलेले, 8:15 नाही आणि फायनली आता आपण 5 मिनिट. नमस्कार मित्रांनो, आजचा 14 दिवसही संपलेला आहे आणि आज होती माझी सुट्टी. पण तरी कंपनीचं एक एक्स्ट्रा काम होतं. आम्हाला एक डेमो आलेला आहे जिममध्ये, तर आम्ही तिकडे आज गेलो होतो आणि त्याचसोबत मी 2 दिवस आधी गाडी टाकली होती सर्व्हिसिंगला जेव्हा मी तुम्हाला बोललो होतो.
तर ती गाडी आज मी आणायला गेलो होतो आणि गाडी घेऊन आलेलो आहे. गाडीचा छोटासा एक ब्लॉक आहे आणि सर्व्हिस सेंटरचं काही जास्त नाही सांगितलं आहे, पण थोडंसं बाहेर गराजमध्ये वेगळं काम केलं होतं, त्याच्यामुळे तिथला छोटासा एक ब्लॉग बनवला आहे. आणि आजच्या दिवसातला पूर्ण दिवस हा खूप म्हणजे जास्त काही दगदगीचा नव्हता, पण ठीकठाक होता आजचा दिवस. त्याच्यामुळे आजचा दिवस संपला आहे, त्याच्यामुळे आज काय थोडा आराम करायचा आहे. उद्या संडे आहे, उद्या माझं कॉलेज आहे, तर मी उद्या तुम्हाला माझ्या कॉलेजमधल्या मित्रांची भेट घडवून देईन उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.